राज्याच्या अन्न पुरवठा विभागाने प्रत्येक रेशन कार्ड धारकाला ई-केवायसी बंधनकारक केलेला आहे। ई-केवायसी न केल्यास लाभार्थ्याचा धान्य पुरवठा बंद केला जाणार आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये 11,50,000 लाभार्थ्यांचं ई-केवायसी झालं नाहीये। लाभार्थ्यांना त्यामुळे धान्य योजनेच्या लाभापासून वंचित राहावं लागू शकतं। गेल्या काही महिन्यांपासून सोलापुरात रेशन कार्डवर धान्य घेणाऱ्या लाभार्थ्यांची ई-केवायसीची प्रक्रिया सुरू आहे। या उपक्रमात शहरामधील रेशन कार्ड धारकांचे 73% ई-केवायसी पूर्ण झाले, तर या महिन्या अखेरपर्यंत 100% ई-केवायसी पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आलाय। शासकीय योजनांच्या अनुदानाचा लाभ सुरू ठेवण्यासाठी 28 फेब्रुवारीच्या आत कागदपत्र जमा करण्याचं आवाहन सोलापूर नगरपालिकेने केलेलं आहे। त्यासाठी संजय गांधी निराधार, श्रावणबाळ निराधार या योजनांमधील लाभार्थ्यांना दाखले जमा करणं आवश्यक असेल। सोलापूर बाजार समिती निवडणुकीच्या सुनावणीला 25 फेब्रुवारीचा मुहूर्त निघालेला आहे। फक्त न्यायालयामध्ये 25 फेब्रुवारीला ही सुनावणी होणार आहे। संचालक मंडळाला 2 वर्ष मुदतवाढ देण्यात आली होती। आता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बाजार समिती पुढची सुनावणी करणार आहे। होळी निमित्तानं कोकणवासियांसाठी विशेष रेल्वे धावणार आहे। कोकण रेल्वे या पट्ट्यामध्ये शिमगा आणि गणेशोत्सव काळामध्ये सणांना विशेष महत्त्व असतं। मोठ्या प्रमाणात सागरमानी कोकणामध्ये जात असतात आणि यासाठी मध्य रेल्वेनं विशेष रेल्वे गाड्यांचं नियोजन केले। CSMT मडगाव, LTT मडगाव अशा रेल्वे गाड्या चालवल्या जाणार आहे। या गाड्या त्यांना 28 डबे असतील। नवी मुंबईमध्ये सिडकोकडून 26,000 घरांची लॉटरी काढण्यात आली आहे। यामध्ये 21,399 जणांना त्यांच्या पसंतीचं घर मिळालेलं आहे। सिडकोच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी लॉटरी आहे। तसंच उर्वरित लोकांना सिडकोच्या शिल्लक राहिलेली घरं ही दिली जाणार आहेत। राज्यामध्ये म्हाडाची अनेक घरं रिक्त आहेत, मात्र ही घरं नेमकी किती आहेत या संदर्भातली माहिती म्हाडाकडेच नाहीयेत आणि त्यामुळे आता या रिक्त घरांचं सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांना दिले। केंद्र सरकारच्या नक्षा या महत्त्वाकांक्षी प्रकल्प देशभरातील 152 नगरपालिकांमध्ये राबवला जाणार आहे। यामध्ये राज्यामधील 10 नगरपालिका या निवडण्यात आल्या असून त्यामध्ये बदलापूर नगरपालिकेचा समावेश आहे। रायगडच्या अलिबागमध्ये वैद्यकीय महाविद्यालयामधील परिचर्या संवर्गातील कर्मचाऱ्यांनी 1 दिवसाचं काम बंद आंदोलन केलेलं आहे। यावेळी कर्मचाऱ्यांनी शासनाविरोधात घोषणाबाजी केली। दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा देण्यात आलाय। पदोन्नती तातडीने करावी तसंच इतर मागण्या मान्य कराव्यात यासाठी त्यांनी हे आंदोलन केलं। अकोल्यामध्ये विविध मागण्यांसाठी प्रहार दिव्यांग आघाडीकडून मुर्दा आंदोलन करण्यात आलं। प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे अनोखं आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामध्ये दिव्यांग बांधवांनी सहभाग घेतला। पालकमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये गणेश नाईक यांनी पालघरमध्ये प्रथमच जनता दरबाराचं आयोजन केलं होतं। सलग 5 तास सुरू राहिलेल्या या जनता दरबारामध्ये 741 निवेदनं प्राप्त झाली आहेत। त्यापैकी 36 निवेदनं निकाली काढण्यात आली आहेत। मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रवाशांकडून कुठल्याही प्रकारे टोलची आकारणी केली जाणार नाही। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी हे स्पष्ट केलंय। काम पूर्ण झाल्यानंतर नॅशनल हायवेच्या धोरणाप्रमाणे टोल आकारणी केली जाईल असं त्यांनी सांगितलंय। जीबीएसच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे नाशिक जिल्हा परिषद सतर्क झाली आहे। जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे सर्व स्रोत, वितरण व्यवस्था, शाळा तसंच घरांना नळाद्वारे मिळणाऱ्या पाणी नमुन्यांची जैविक तपासणी करण्याचे आदेश प्रशासनानं दिले। भिवंडी तालुक्यातील कुंभेरी नदीपात्रात जलपर्णीचा थर तयार झाल्यामुळे पाणी दूषित झालंय। कुंभेरी नदीच्या तीरावरील शिवमंदिरात महाशिवरात्रीच्या काळात मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात। नदीचं पाणी दूषित झालंय आणि त्यामुळे भाविकांना दूषित पाण्यामध्ये स्नान करावं लागणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर हे पाणी स्वच्छ करावं अशी मागणी केली जाते। वाशिम जिल्ह्यातील साखडो येथे एका शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग केलाय। रबीमधील पारंपरिक गहू, हरभरा आणि या पिकांना फाटा देत 4 एकर क्षेत्रामध्ये तुरीचा पेरा केलाय। सध्या तुरीचं पीक बहरलेलं आहे। तुरीमधून 3.5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे। जळगावच्या अमेळनेरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं शेतकरी सभासद सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। उत्कृष्ट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना यावेळी कृषीरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। वांग्याला भावच मिळत नाहीये आणि त्यामुळे वांगा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेत, तर दुसरीकडे वांग्याच्या झाडावर मुळकूस सारख्या रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे। एकीकडे वांग्याच्या झाडावर रोगाचा प्रादुर्भाव होतोय, तर दुसरीकडे भाव सुद्धा मिळत नाहीये आणि त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये केळी तोडणीला सुरुवात झाली आहे। यंदा केळी पिकाला चांगला दर मिळतोय।
प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरू आहे आणि त्यामुळे केळ्याला जास्त मागणी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। निवडणूक काळामध्ये सरकारनं शेतकऱ्यांकडून हमी भावानं सोयाबीन खरेदी करण्याची घोषणा केली होती, मात्र प्रत्यक्षामध्ये चांदवड तालुक्यातल्या नोंदणी केलेल्या 851 शेतकऱ्यांपैकी फक्त 21 शेतकऱ्यांकडूनच सोयाबीन खरेदी करण्यात आली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे। सायन पनवेल मार्गावर चांदपाडा इथला पादचारी पूल धोकादायक बनलाय, त्यामुळे हा पादचारी पूल तातडीनं दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। गेल्या आठवड्यामध्ये पुलाला भरधाव डंपरनं धडक दिली होती, त्यामुळे पुलाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि त्यामुळे हा पूल धोकादायक बनलाय। गणेशोत्सवापूर्वी रायगड मुंबई महामार्गाचं काम पूर्ण होईल असं खोटं आश्वासन मी देणार नाही, मात्र पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त कामं पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत असं बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले। दरम्यान मे अखेर पुलाचं काम काही कारणास्तव पूर्ण झालं नाही तर सर्व्हिस रोडचं तरी काम पूर्ण करायला सांगितलंय असं त्यांनी म्हटलंय। अमरनाथ तालुक्यातील सामटोली गावामध्ये रस्त्याची दुरवस्था झाली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना दगड-धोंड्यांमधून वाट काढत प्रवास करावा लागतोय, मात्र याकडे ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलेला आहे, त्यामुळे पावसाळ्याच्या आधी रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। इचलकरंजीमधील कुख्यात जर्मनी गँगनं आपल्याकडच्या एका सहकार्याचा भर चौकात वाढदिवस साजरा केला होता, त्याचबरोबर हा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल केला होता। त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत भर चौकात वाढदिवस साजरा करणाऱ्या टोळीला ताब्यात घेतले। कोल्हापुरामध्ये धारधार शस्त्र विकणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं दोघांना 91,000चे 37 शस्त्र जप्त केलेली आहेत। त्यांच्याकडून तलवारी, दुपट्या, सत्तूर, कोयते आणि एक दुचाकी सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे। सांगलीच्या मिरजमध्ये रुग्णालयामधून नळ चोरणाऱ्याला अटक करण्यात आली आहे। त्याच्याकडून 12,000चे 9 नळ जप्त करण्यात आले। रुग्णालयामध्ये उपचाराच्या नावाखाली जात असताना तो नळाची चोरी करायचा हे पोलीस तपासात समोर आले। जळगावमध्ये 4,85,000चा लसूण पोलिसांनी जप्त केलाय। नागपूरमधील टाटा ओनियन कंपनीचा हा लसूण असल्याची माहिती समोर आली आहे। या कंपनीकडून चालकाला रांची या ठिकाणी लसूण पोहोचवण्याची जबाबदारी देण्यात आली होती, मात्र चालकानं परस्पर जळगावमधील एका बेकरीमध्ये लसूण साठवून ठेवल्याचा प्रकार उघडकीला आलाय। भंडाऱ्याच्या चिखला माईन्स जंगल परिसरामधून मॅंगनीजची चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे। या प्रकरणी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यामध्ये आरोपी इस्माईल शेख फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। या आरोपीकडून ट्रॅक्टरमधून मॅंगनीजची चोरी होत असताना पोलिसांनी रंगेहात पकडले। भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यामध्ये जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आलाय। लाखनी पोलिसांनी कारवाईमध्ये 8 जणांना अटक केली आहे। त्यांच्याकडून 7 मोबाईल्स, 4 दुचाक्या आणि 33,670 रोख रक्कम सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे। जळगावच्या एरंडोलमध्ये धरणगाव रस्त्यालगत दुकानाला आग लागलेली आहे। या आगीमध्ये बांधकाम औद्योगिक फर्निचर, त्याचबरोबर वस्तू आणि इतर सामान सुद्धा जळून गेले। आगीमुळे लाखो रुपयांचं नुकसान झालं। नवी मुंबईमध्ये स्कूल बसचा अपघात झालेला आहे। बस वेगामध्ये असल्यामुळे हा अपघात झालाय। सुदैवानं जीवितहानी झालेली नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। नाशिकच्या देवळा तालुक्यामध्ये अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी भीम कायदा संघटनेनं केलेली आहे। या मागणीसाठी जिल्हाध्यक्षांनी आमरण उपोषण केलंय। दरम्यान प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आलंय। जळगावमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर कंत्राटदारांनी जोरदार आंदोलन केलं। कंत्राटदारांची शासनाकडे कोट्यवधी रुपयांची बिलं थकीत आहेत, त्यामुळे लवकरात लवकर ही बिलं मिळावीत अशी मागणी कंत्राटदारांनी केली आहे। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं गोदावरी नदीपात्रात आमरण उपोषण सुरू केले। थकलेला पीक विमा अनुदान तात्काळ मिळावा, त्याचबरोबर परभणीमध्ये मदर दूध डेअरी निर्माण करून परभणी जिल्हा दत्तक घ्यावा अशी मागणी सुद्धा या सर्वांनी केलेली आहे। कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठाचं नामकरण करून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं करावं, या मागणीसाठी हिंदू राष्ट्र जागृती संघटनेनं आंदोलन केलंय। कोल्हापूरमध्ये 12 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाविरोधात एक परिषद घेतली। दरम्यान 12 मार्चला 12 जिल्ह्यांमधील शेतकरी आझाद मैदानावर धडकणार आहेत। शक्तीपीठ विरोधी परिषदेमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। परभणी गोदावरी नदीपात्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं आमरण उपोषण सुरू आहे।
थकलेला पीक विमा अनुदान तात्काळ मिळावं, त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, तसंच सोयाबीन खरेदी तात्काळ सुरू करावी या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. वरळी सिद्धार्थ कॉलनीमध्ये रहिवाशांच्या समर्थनार्थ मनसेनं आंदोलन केलंय. सिद्धार्थनगरमधील एसआरए प्रकल्प गेल्या 27 वर्षांपासून रखडलाय. त्यामुळे मनसे आक्रमक झाले. पुढील 8 दिवसांमध्ये काम मार्गी लावलं नाही तर आंदोलन तीव्र करू असा इशारा मनसेनं दिलाय. मुंबई विभागात 102 रात्र शाळांमधून 4000 विद्यार्थी यंदा 10वीची परीक्षा देणार आहेत. राज्यभरात या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 9000वर पोहोचली आहे. यंदा मुंबई विभागातून 10वीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे.